गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी रेल्वे प्रशासनानं मोठा निर्णय घेतलेला आहे। मुंबई आणि ठाणे परिसरातील हजारो कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी गावी जाणं सोयीचं व्हावं यासाठी दिवा जंक्शनवरून 38 फेऱ्यांच्या विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत। या निर्णयामुळे गणेश भक्तांना प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे। मुंबई महानगरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत। मध्य रेल्वे 250 गणपती विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहे। या व्यतिरिक्त मध्य रेल्वे 44 विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेनं घेतलेला आहे। गणपती मंडपासाठी खड्डा खणल्यास मंडळानं यंदा 7 पट म्हणजे 15,000चा दंड आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयावर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। त्याबाबत लवकरच आयुक्तांची भेट घेऊन योग्य तोडगा काढू असं आश्वासन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिलं। अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणात केवळ 57% जलसाठा आहे आणि यावर्षी अप्पर वर्धा धरण 100% भरणार की नाही याची चिंता लागलेली आहे। कारण अर्ध्या जिल्ह्याला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा याच धरणातून होत असल्यामुळे शेती सिंचन आणि उद्योगाला सुद्धा याच धरणातून पाणी पुरवठा होतो। मात्र भर पावसाळ्यात वर्धा नदीचं पात्र अद्यापही कोरडं ठाक आहे। नाशिक जिल्ह्यातील एकूण 26 प्रकल्पांमध्ये 79.65% पाणीसाठा जमा झालेला आहे। तर गेल्या वर्षी या दिवशी हा साठा केवळ 35.63% होता। तर जवळपास 11 धरणं 100% भरली असून गंगापूर धरण यामध्ये 78.20% आलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणात जुलै महिन्याच्या अखेरीस अवघा 62% जलसाठा जमा झाला असून या धरणावर जळगाव शहरासह जळगाव MIDC आणि जामनेर तालुक्याचा पाणीपुरवठा अवलंबून आहे। दरवर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणातील जलसाठा यंदा घटलेला आहे। जळगाव जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगा हिरवाईनं नटल्या असून रिमझिम श्रावण सरी आणि पर्वतरांगांमध्ये दाटून आलेले ढग यामुळे सातपुडा पर्वतरांगांचं नैसर्गिक सौंदर्य खुललेलं आहे आणि त्यामुळे सातपुडा पर्वतरांगातील हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना खुणावतंय। जानेवारी ते मे 2025 या 5 महिन्यात बालकांवरील अत्याचाराच्या दाखल गुन्ह्यात वाढ झाली असून राज्यभरात या कालावधीत 10,662 गुन्ह्यांची नोंद झालेली आहे। 2024 मध्ये वर्षभरात 22,578 गुन्हे दाखल झाले होते, तर त्यातील 2,506 गुन्हे बलात्काराचे आहेत। निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर भविष्यात कोणत्याही परवानगीविना चित्रीकरण करता येणार आहे। त्यासाठी महापालिकेच्या वतीनं आणखी आखणी केली जाते। या नियोजनात काही चित्रीकरण स्थळांची नावं निश्चित झाली असून आगामी काळात त्यात आणखी भर पडेल अशी माहिती आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे अतिरिक्त विशेष 250 गणपती ट्रेन व्यतिरिक्त आणखी 44 विशेष ट्रेन चालवणार आहे। तसंच दिवा चिपळूण दिवा मेमू दैनिक अनारक्षित विशेष ट्रेनच्या आणखी 2 सेवा चालवण्यात येणार आहेत। त्यामुळे गणेशोत्सव काळात 296 विशेष ट्रेन गणेश भक्तांच्या सेवेमध्ये धावणार आहेत। शहर रचना आणि गृहविकास क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सिडको महामंडळात गेल्या काही वर्षांपासून मनुष्यबळाची कमतरता भासत होती। मात्र आता सिडको व्यवस्थापनानं रिक्त पदांवर भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय घेतला। अलीकडेच 160 पदांसाठी ऑनलाईन परीक्षा पार पडली आणि त्यानंतर येत्या कालावधीत अर्थात चालू वर्षात विविध संवर्गातील इतर आवश्यक पदांसाठी देखील टप्प्याटप्प्यानं भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय सिडकोनं घेतलाय। नागपूर महापालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी 315 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे। पालिका निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट मिळाले। यंदा राज्यातील शासकीय आणि ITI मध्ये 28 जुलैपर्यंत 75,519 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। राज्यात एकूण 1,47,612 जागा उपलब्ध होत्या। त्यापैकी शासकीय ITI मध्ये 94,465 तर खासगी ITI मध्ये 53,153 जागा रिक्त होत्या। यातील खासगी ITI मध्ये 45.66% जागा भरलेल्या आहेत। राज्य परिवहन महामंडळाच्या ST बसेसना इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा केला जातो। डिझेल इंधनाच्या सवलतीमध्ये 1 ऑगस्टपासून प्रति लिटर 30 पैशांची वाढ करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतलेला आहे आणि त्यामुळे आता ST प्रशासनाचे दिवसाला सरासरी 3,23,000 रुपये म्हणजेच वर्षागणिक अंदाजे 11,80,00,000 रुपये इतकी बचत होणार आहे। 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर होणार आहे। निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी
पश्चिम रेल्वेवर कवच ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली बसवण्याचं काम वेगानं सुरू आहे। आतापर्यंत विरार ते दहिसर दरम्यान 48.1 किलोमीटर अंतरावर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं काम पूर्ण झालेलं आहे। एकूण 60 किलोमीटर रूट अंतरासाठी 120 किलोमीटर ऑप्टिकल फायबर केबल टाकण्याचं उद्दिष्ट असून हे काम लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। महापालिकेच्या केईएम रुग्णालयामध्ये 1 ऑगस्टपासून हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम ही डिजिटल प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे। सुरुवातीच्या टप्प्यात केईएम रुग्णालयामध्ये त्यानंतर पूर्ण क्षमतेनं इतर रुग्णालयांमध्ये देखील या प्रणालीचा अवलंब केला जाणार आहे। पुण्याच्या वडगाव जलकेंद्रावर आज दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये महावितरण कंपनीकडून देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे या कालावधीत वडगाव जलकेंद्रातील पाणीपुरवठा यंत्रणा बंद ठेवण्यात येणार असून या जलकेंद्राच्या अंतर्गत असणाऱ्या धायरी, हिंगणे, आंबेगाव आदी भागात पाणीपुरवठा कमी दाबानं होणार आहे। ठाणे पालिका हद्दीमध्ये विविध भागातील विद्युत खांबांवर लावलेले बेकायदा फलक, होर्डिंग आणि बॅनरवर पालिकेनं कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान शहरातील विद्युत खांबावरील 150 बेकायदा बॅनर हटवण्यात आल्याची माहिती जाहिरात विभागानं दिलेली आहे। राज्यातील उद्योगांना पाणीपुरवठा, वीज, रस्ते, पर्यावरण, मंजुरी, वनपरवानग्या, मजूर कायदे, जमिनीचं वाटप आदी सर्व सोयीसुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत। उद्योगधंद्यांना लागणारे सर्व परवाने मैत्री पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने द्यावेत असे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले। जगप्रसिद्ध बीबी मकबरा पाहून हा दख्खनचा ताज की ब्लॅक ताज असा सवाल देश विदेशातील पर्यटक गाईडकडे उपस्थित करतायत। भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाकडून मकबऱ्यात ठिकठिकाणी संवर्धनाचं काम हाती घेण्यात आलंय। मात्र मुख्य मकबरा मिनारचं संवर्धन गतीनं पूर्ण करण्याची मागणी पर्यटकांकडून होतीये। राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM अंतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला वेतन देण्याची सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी अधिवेशनात केली होती। मात्र अधिवेशन संपून काही दिवस उलटले असतानाच वित्त विभागानं आंबेडकर यांच्या सूचनेला केराची टोपली दाखवली आहे। NHMच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जुलैच्या वेतनासाठी आवश्यक निधी 15 ऑगस्टनंतरच देण्यात येईल असं सांगितल्यानं या कर्मचाऱ्यांना पुन्हा वेतन विलंबाचा सामना करावा लागणार आहे। साताऱ्याच्या कराडमध्ये तब्बल अर्धा किलोची 11 सोन्याची बनावट बिस्किटं देऊन त्या बदल्यात 50 लाख रुपये फसवणुकीचा प्रकार कराड शहर पोलिसांनी उधळून लावला। या प्रकरणी पोलिसांनी 3घांना अटक केली आहे। सोनारानं दाखवलेली सतर्कता आणि पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे बनावट सोनं विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आलाय। नांदेड शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातून एका मुलीला 2 मुलांनी बळजबरी उचलून नेलं होतं। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं त्या मुलीचा शोध घेतला आणि त्या मुलीची सुखरूप सुटका केली। या प्रकरणी अपहरण करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली असून एका आरोपीचा शोध घेतला जातोय। बुद्धिबळाची विश्व चॅम्पियन दिव्या देशमुखचा शनिवारी नागपुरात भव्य सत्कार केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे। अहिल्यानगरमधील शेवगाव शहरात अतिक्रमणाचा प्रश्न ऐरणीवर आला होता। ही अतिक्रमणं हटवण्यासाठी मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर उतरून मोहीम हाती घेतली। यामध्ये मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणं हटवण्यात आली आहेत। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात भव्य अशा बैलगाडी शर्यतीचं आयोजन करण्यात आलं। तब्बल 300 बैलगाड्यांनी या शर्यतीमध्ये सहभाग घेतला। या बैलगाडी शर्यतीला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अयोध्येमध्ये कर्तव्य बजावत असताना अकोला जिल्ह्यातील कुरणखेड इथल्या नितेश घाटे या जवानाला वीरमरण आलं। विजेचा जोरदार झटका लागल्यानं जवान नितेश घाटे यांचा मृत्यू झाला होता। घाटेंच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। 2008 साली मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर होणार आहे। निकालानंतर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस सज्ज झाले असून शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारात पुन्हा अळ्या, किडे आणि बुरशी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। लोहारा तालुक्याच्या नागरा जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडलाय, त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय। धाराशिव पवनचक्की कंपनीच्या विरोधात जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत। पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं। जिल्ह्यातील महसूल आणि पोलीस प्रशासन शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे दखल देत नसल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घालून पवनचक्क्यांच्या कारभाराची तक्रार करणार असल्याचं सुजित सिंह ठाकूर यांनी म्हटलंय।
शिक्षणासह खेळण्या बागडण्याच्या वयात कोवळे हात कुठे परिस्थिती अभावी तर कुठे जबरदस्तीनं राबताना दिसत आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, नेपाळसह परराज्यातील मुलं मुंबईतील विविध कारखान्यांमध्ये काम करताना दिसत आहेत. जानेवारी 2020 ते 11 जून 2025 या 5.5 वर्षात मुंबई पोलिसांनी 412 बाल कामगारांची सुटका करत 220 जणांना अटक केली आहे. पुण्याच्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अटकेत असलेल्या विशाल अग्रवालचा जामीन अर्ज पुणे न्यायालयानं फेटाळून लावला. विशाल अग्रवालनं आईच्या शस्त्रक्रियेसाठी तात्पुरता जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. अमरावतीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करण्यात आलं. जनसुरक्षा विधेयकाविरोधात कम्युनिस्ट पक्ष आक्रमक झालाय. विश्व मानव तस्करी विरोधी दिवसनिमित्त जळगाव रेल्वे स्थानकात जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे मानव तस्करी विरोधात समाजात जागरूकता निर्माण करणं असून याबाबत प्रवाशांना माहितीपत्रक वाटप करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणासह महादेव मुंडे हत्या प्रकरणात अजूनही न्याय मिळालेला नसताना धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद देण्याचा निर्णय हा जनतेच्या भावनांशी खेळ आहे अशी टीका रोहित पवार यांनी केली. धनंजय मुंडे यांना मिळालेली क्लीन चिट केवळ भ्रष्टाचार प्रकरणात होती असं ते म्हटले. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी जनसुरक्षा कायद्यावरून सरकारवर गंभीर आरोप केला. विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी जसा ईडीचा वापर केला जातो तसाच भविष्यात जनसुरक्षा कायद्याचा दुरुपयोग केला जाईल अशी टीका देशमुख यांनी केली आहे. सुकामामध्ये 5 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या एका नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात यश आलंय. चकमकीच्या ठिकाणाहून बीजेएल लॉन्चर, शस्त्र आणि मोठ्या प्रमाणात स्फोटक जप्त करण्यात आलेली आहेत. तर विजापूरमध्ये प्रत्येकी 1 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांसह 6 सक्रिय नक्षलवाद्यांना अटक करण्यात आलेली आहे. दरभंगा येथील अल्पवयीन हिंदू मुलीच्या अपहरण प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागल्यानंतर पोलिसांनी आरोपी हिजबुल रहमान उर्फ आरजूला अटक केलेली आहे. त्यानंतर अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलं. उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीनं कारमध्ये टाकून तिचं अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला अटक केली आहे. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये एका विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय. सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली.